नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. आज मंगळवार 10 जून 2025. आज वटपौर्णिमा आहे. तर वटपौर्णिमेच्या निमित्ताने सत्यवान सावित्रीची कथा आपल्यासोबत शेअर करते. जी कथा आज जरूर ऐकली पाहिजे. ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला सुवासिनी स्त्रिया हे व्रत करतात. वटसावित्रीचं व्रत करतात. आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी हे व्रत करतात. पौर्णिमेला सत्यवान सावित्रीची पूजा देखील केली जात असली तरी रूढी परंपरा मात्र वेगळी आहे. सावित्रीचा पती सत्यवान हा वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला होता आणि तेथेच पुन्हा सजीव झाला, जिवंत झाला असे मानले जाते. म्हणून स्त्रिया या दिवशी वडाच्या झाडाचीच पूजा करतात आणि उपवास करतात. सावित्रीमुळे तिचा पती सत्यवान हा पुन्हा जीवित झाला. तर ही सावित्री कोण आणि त्या संदर्भातील ही कथा आहे. फार प्राचीन काळाची ती गोष्ट आहे. मद्र देशामध्ये अश्वपती नावाचा एक राजा होता. मोठा कर्तव्यदक्ष आणि सदाचारणी होता आणि त्याला सावित्री नावाची अतिशय सुंदर सुसंस्कारी अशी मुलगी होती. तेजस्वी होती. राजाने सावित्रीला तिच्यासाठी योग्य पतीची तूच निवड कर असे सांगितले. जेव्हा सावित्री ही उपवर झाली त्यानुसार सावित्रीने एक वृद्ध मंत्र्याला सोबत घेऊन वर संशोधन केले. कुठला वर निवडला हे ती आपल्या पित्याला सांगत असताना नारद मुनी तेथे होते. म्हणजे वर संशोधन झालं आणि ते आपल्या पित्याला सांगत होती की मी कुठला वर निवडला आहे. त्यावेळेस नारद मुनी तिथे होते आणि सावित्री मग वडिलांना म्हणाली, बाबा, शाल्व देशाचा राजा द्युमत्सेन ते अंध असून त्यांचे राज्य शत्रूने हिरावून घेतल्याने ते सध्या वनात असतात, जंगलात असतात. त्यांचा मुलगा सत्यवान हा रूपाने सुंदर आणि गुणी आहे. तो मला पती म्हणून योग्य वाटला. त्याची निवड मी केली आहे. यावर नारद मुनी म्हणाले, सावित्री म्हणते ते खरं आहे, पण त्या मुलाचे आयुष्य आजपासून फक्त 1 वर्ष शिल्लक आहे. आणि हे ऐकून राजा म्हणाला, मग असला जावई कसं काय पत्करायचा? कोण पत्करेल? आपण होऊनच आपल्या पायावर धोंडा का मारायचा? तर हे स्थळ आपण नापसंत करू. पण त्यावर सावित्री शांतपणे म्हणाली, बाबा, मी पूर्ण विचार करून निर्णय घेतला आहे. त्याचे आयुष्य भरपूर असो किंवा कमी, मी त्याच्याशीच विवाह करणार आहे आणि यामध्ये बदल होणार नाही. हे ऐकून राजाने सत्यवान आणि सावित्री यांचे लग्न लावून दिले. सासरी येताच सावित्रीने भरजरी वस्त्र अलंकार काढून तपस्विनीचा वेश धारण केला आणि सासू सासरे आणि पती यांच्यासह आश्रमातील सर्व कामं प्रेमाने ती करू लागली आणि संसार करू लागली. दिवस महिने उलटले. तसं सावित्रीला नारद मुनींनी सांगितलेले भविष्य डोळ्यासमोर दिसू लागले. आता सत्यवान फक्त 4च दिवसांचा सोबती राहिला होता. तिने 4 दिवस उपवास केला. मनामध्ये सारखे देवाचे नाव ती घेऊ लागली. तपश्चर्याने मनाची शक्ती तिने वाढवली. शेवटी सत्यवानाच्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस. पण त्याला मात्र काहीच माहिती नव्हते. तो नेहमीप्रमाणे सर्व आवरून वनामध्ये जायला निघाला. सावित्री म्हणाली, नाथ, आज मी पण तुमच्यासोबत येणार आहे. सुरुवातीला सत्यवानाने नाही सांगितलं, पण तिने हट्ट धरला. शेवटी सत्यवान सावित्रीला घेऊन वनात आला. काही लाकडे तोडली तोच त्याला चक्कर यायला लागली. डोळ्यापुढे अंधारी यायला लागली. घाम यायला लागला. तो झाडावरून खाली उतरला. सावित्रीने ओळखले आता काही क्षणच राहिले आहेत. ती घाबरली, पण क्षणभरच तिने स्वतःला सावरलं. ती पतीला म्हणाली, नाथ, आपण थोडा वेळ विश्रांती घ्या, म्हणजे बरं वाटेल. इतक्यात समोरून एक दिव्य पुरुष तिला येताना दिसला आणि क्षणात त्याने आपले मृत्युपाश सत्यवानाच्या प्राणहरण करण्याकरता टाकले. ते पाहून सावित्रीने त्याचे मस्तक खाली ठेवले. त्या दिव्य पुरुषाला नमस्कार केला आणि विचारले, महाराज, आपण दैवी पुरुष दिसता, तेव्हा आपण कोण आणि इथे का आलात हे सांगण्याची कृपा कराल का? सावित्री खरोखरच धैर्यवान होती. या प्रसंगाची पूर्ण कल्पना असून देखील ती प्रत्यक्ष यमधर्मराजाशी बोलणे करत होती. तो पुरुष म्हणाला, मुली, मी यमधर्मराज आहे. सत्यवान हा अत्यंत गुणी
होता. त्याचे आयुष्य संपताच त्याला नेण्यासाठी मी स्वतः आलो आहे. ते ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली. ते पाहून यम म्हणाला, सावित्री, तू पतिव्रता आहेस, धार्मिक आहेस. तुझ्या सद्गुणांवर मी प्रसन्न आहे. सत्यवानाच्या प्राणाशिवाय तुला दुसरा जे वर पाहिजे तो मागून घे आणि परत जा. तेव्हा सावित्रीने यमधर्मराजकडून आपल्या सासऱ्याची दृष्टी आणि त्यांचे राज्य मागून घेतले. शेवटी मोठ्या कौशल्याने आणि खुबीने तिने स्वतःला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमधर्मराज तिच्या गोड बोलण्यावर एवढे संतुष्ट झाले होते की त्यांनी तो वरही तिला दिला. त्यांना कल्पना देखील आली नाही की त्यांनी सत्यवानाचे प्राण सावित्रीला परत दिले आहेत. तिची इच्छा पूर्ण झाली होती. नंतर ती त्याला घेऊन आश्रमात परत आली. घरी आल्यावर तिला कळले की तिच्या सासऱ्यांना दिसायला लागले होते. त्यांना सर्वांना आनंद झाला. हा काय चमत्कार आहे हे त्या सासऱ्यांनी सावित्रीला विचारलं. तेव्हा सावित्रीने घडलेला सर्व प्रसंग, सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. काही दिवसातच त्यांचे राज्यही त्यांना परत मिळाले. सगळीकडे आनंद झाला. आणि हे सर्व सत्यवान, सावित्री, यमधर्मराज यांची भेट हे सर्व पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाखाली घडले. म्हणून आजही वडाच्या झाडाची पूजा करून सावित्रीची आणि तिच्या गुणांची आठवण काढली जाते. वटपौर्णिमेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि सत्यवान आणि सावित्री यांची ही कथा आपल्याला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.